गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण पुढचा चॅप्टर डिस्कस करतोय ॲटम मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियर. आपल्या सीईटीचा जो पुढचा चॅप्टर आपण एका अगोदरच इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे चॅप्टर डिस्कस केलं होतं. आता आपण जे चॅप्टर आज बघणार आहे दॅट इज ॲटम मॉलिक्युल्स अँड न्यूक्लियर, दॅट इज AMN. तर पहिल्यांदा आपण मग स्टार्टिंग ॲटम पासून करूयात, दॅट इज ॲटॉमिक स्ट्रक्चर. ॲटॉमिक स्ट्रक्चर, तर व्हॉट इज बाय द ॲटम्स, आपण ॲटम्स कशाला म्हणतो हे आपण समजून घ्या. ओके, तर व्हॉट इज मीन बाय द ॲटम्स. ॲटम इज अ स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल पार्ट ऑफ एलिमेंट. ओके, स्मॉलेस्ट indivisible part of element called as atoms. Okay, that is the smallest part of element चा सगळ्यात स्मॉल पार्ट ज्याचं आपण डिव्हिजन करू शकत नाही अशा पार्टला आपण ॲटम्स असं म्हणतो. आणि ॲटॉमिक स्ट्रक्चर बद्दल बरेचशा थिअरीज होतात. म्हणजे जे थॉम्सननी ॲटॉमिक मॉडेल मांडलं, रदरफोर्डने ॲटॉमिक मॉडेल मांडलं, नंतर बोर्सने ॲटॉमिक मॉडेल मांडलं. तर आपण स्टार्टिंगला आपण जे थॉम्सननी काय जे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल काय होतं ते आपण बघूयात. ओके, जे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल. तर जे थॉम्सननी जे ॲटॉमिक मॉडेल आपल्याला ॲटॉमिक मॉडेल फर्स्टली म्हणजे पहिल्यांदा ॲटमचं जे स्ट्रक्चर जे आहे त्याबद्दलची पहिली थिअरी जी आहे ती जे थॉम्सनने मांडली होती. आता जे थॉम्सनने काय म्हटलं होतं ते आपण इथे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जे थॉम्सन ही सिम्पली से दॅट इज ॲटम इज इन अ सॉलिड स्फिअर. ॲटम काय, तर ॲटम सॉलिड स्फिअर आहे इन विच इंटायर and positive charge and its mass is distributed, in which electrons, which are the negative charge particles, are embedded like as seeds in watermelons. That means ॲटमचं जे स्ट्रक्चर जे आहे ते स्पेरिकल स्ट्रक्चर आहे आणि तो जो आहे तो पॉझिटिव्ह स्फिअर आहे. आणि ह्या पॉझिटिव्ह स्फिअरमध्ये त्याचं टोटल मास डिस्ट्रीब्युटेड आहे आणि त्याच्यामध्येच काय तर इलेक्ट्रॉन्स आहे, दॅट इज इलेक्ट्रॉन्स ॲज अ सीड्स ऑफ वाटरमेलनचे सीड्स सारखी इलेक्ट्रॉन त्या स्फिअरमध्ये प्रेझेंट आहे. असं पहिली थिअरी जी आहे ती ॲटम्सबद्दल जे थॉम्सननी मांडलेली. दॅट इज अ इम्पॉर्टन्स ऑफ दिस थिअरी. ह्या थिअरीचा मेन इम्पॉर्टन्स जो होता दॅट इज ॲटमचं स्ट्रक्चर हे स्पिरिकल असलं पाहिजे. हे सर्वात महत्त्वाची थिअरी जी आहे जी जे थॉम्सननी सुरुवातीला मांडली होती. नंतर ह्या थिअरीचे जे सक्सेस होते दॅट इज सक्सेस ऑफ जे थॉम्सन थिअरी. तर मेन सक्सेस जो होता दॅट इज मी तुम्हाला आधी सांगितलं दॅट इज अ स्पिरिकल शेप. नंतर अकॉर्डिंग टू थिअरी जे थॉम्सन एक्सप्लेन थर्मोनिक इमिशन ऑफ ॲटम्स, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट अँड आयोनायझेशन. तर ह्या ज्या मेथड ज्या आहेत ह्या ज्या फेनॉमिना ज्या आहेत दॅट इज आयोनायझेशन असेल, थर्मोनिक इमिशन असेल, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असेल, हा जो फेनॉमिना जो आहे तो पहिल्यांदा जे थॉम्सनने त्याच्या थिअरीद्वारे आपल्याला एक्सप्लेन करता आला. पण ह्या थिअरीचं जी डिस्कस करण्यात आली त्याच्यामागचं जे रिझन होतं ह्या थिअरीने आपल्याला अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट जो आहे तो एक्सपेरिमेंट आपल्याला ह्या थिअरीने किंवा जे थॉम्सनला एक्सप्लेन करता नाही आला. किंवा आणखी जर ड्रॉबॅक जर घेतलं तर स्टॅबिलिटी ऑफ ॲटम्स हाही फेनॉमिना जे थॉम्सनला एक्सप्लेन करता नाही आला. नंतर हायड्रोजन जो स्पेक्ट्रम आहे, हायड्रोजन स्पेक्ट्रम सुद्धा जो फेनॉमिना जो आहे हायड्रोजन स्पेक्ट्रम दॅट इज अ स्पेक्ट्रल लाईन, हा फेनॉमिना जे थॉम्सनला एक्सप्लेन करता नाही आला. दिस इज अ फेलर ऑफ दिस मॉडेल्स. सो आय रिपीट वन मोर टाइम्स, व्हॉट इज द सक्सेस ऑफ जे थॉम्सन मॉडेल्स. Success is this theory could explain the phenomena of thermonic emission, photoelectric effect and ionization, but this theory could not explain, that is a failure of this theory. This theory does not explain the alpha scattering experiment, origin of atoms, as well as the spectrum of atoms. This theory does not explain by using this J.J. Thomson experiment. And after that,
म्हणजे जे जे थॉम्सन नंतर ही परत एक नवीन सुधारित मॉडेल जे आहेत ते मॉडेल आपल्याला रुदरफोर्डने दिलं. ओके, सो नेक्स्ट दॅट इज रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल. आता रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल जे आहेत ते काय आहे ते आपण वन बाय वन इथं समजून घेऊया. आता रुदरफोर्ड इज अ फर्स्ट सायंटिस्ट, त्यावेळेचा पहिला सायंटिस्ट होता ज्यांनी ॲटमचं खूप चांगल्या पद्धतीने जे ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप चांगल्या पद्धतीने जे एक्सप्लेन केलं, ते एक्सप्लेनेशन जे आहे ते रुदरफोर्डने आपल्याला दिलं. आता तो अल्फा स्पॅट्रिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी, वी आर फॅमिलियर विथ द रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट बिकॉज इन 8th स्टँडर्ड 8वी स्टँडर्ड पासून म्हणजे 8th स्टँडर्ड पासून आपण ह्या एक्सपेरिमेंटचा स्टडी करतोय. आता बघा रुदरफोर्डने काय केलं, ॲटमायझेड स्फिअर मध्ये एक गोल्ड फाईल घेतली आणि ह्या गोल्ड फाईल वरती अल्फा पार्टिकल जी होती, दॅट इज अल्फा पार्टिकल. ऑलरेडी वी नो दॅट अल्फा मीन्स He Helium-2 4. This is the atomic formula for the alpha particle. मग ही अल्फा पार्टिकल जे आहे, नंबर ऑफ अल्फा पार्टिकल्स ही त्या गोल्ड फाईल वरती टाकली ती, इन्सिडेंट केली ती. आणि इन्सिडेंट केल्यानंतर म्हणजे जस्ट इमॅजिन दॅट दिस इज अ गोल्ड फाईल. ओके, ही आपण गोल्ड फाईल जर घेतली तर ह्या गोल्ड फाईल वरती तिने नंबर ऑफ अल्फा पार्टिकल जे आहेत ती काय केली ती, इन्सिडेंट केली ती. काय केली ती, इन्सिडेंट केली ती अशा पद्धतीने. आता इन्सिडेंट केल्यानंतर ओके, तर त्याच्या असं लक्षात आलं की नंबर ऑफ अल्फा पार्टिकल जे आहेत ती कोणत्या प्रकारचं डिफ्लेक्शन न होता स्ट्रेट डिरेक्शन निघून गेली. नंबर ऑफ अल्फा पार्टिकल जे आहेत ती काय होऊन गेली, स्ट्रेट डिरेक्शन निघून गेली. त्यातले फ्यू अल्फा पार्टिकल जे आहेत, फ्यू अल्फा पार्टिकल जे आहेत ती काय झाली, डिफ्लेक्ट झाली. सम अल्फा पार्टिकल विल बी डिफ्लेक्टेड इन दिस वे. काही पार्टिकल स्ट्रेट निघून गेले, पण काही पार्टिकल जे आहेत ती स्मॉल अँगलने काय झाली, डिफ्लेक्ट झाली. ओके, काय झाली, डिफ्लेक्ट झाली. आणि 1000 म्हणजे आपण 1000 जर पार्टिकल जर घेतली त्यातला एखादा पार्टिकल जो आहे तो 90 डिग्रीने काय झाला, डिफ्लेक्ट झाला. आणि फार कमी म्हणजे एखाद्या लाखामधला एखादा पार्टिकल जो आहे तो परत 180 डिग्रीने रिटर्न बॅक आला. काय आला, 180 डिग्रीने रिटर्न बॅक आला. मग याचा अर्थ काय की ॲटमच्या सेंटरला असा एक पार्टिकल असलं पाहिजे किंवा ॲटमचा असा एक पार्ट असलं पाहिजे ज्या पार्टमुळे अल्फा पार्टिकल रिटर्न बॅक आले. मग त्यानुसार रुदरफोर्डने काही कन्क्लुजन काढली. पण ती कन्क्लुजनकडे जाण्याच्या अगोदर आपण काही फेनॉमिना जो आहे जो आपल्याला एक्झामसाठी इम्पॉर्टन्स आहे तो आपण समजून घेऊया. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच. क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच. आता क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच म्हणजे काय ते आपण सध्या समजून घेऊया. ओके, क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ अप्रोच that is the distance up to which alpha particle will be scattered. तर बघा आपण क्लोजेस्ट डिस्टन्स ऑफ क्लोजेस्ट अप्रोच याबद्दल बघत होतो. तर द मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस, मिनिमम डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस up to which alpha particle is approach, then this distance is called as closest distance of approach. I repeat one more time, the minimum distance from which the nucleus up to which alpha particle is scattered, alpha particle is approach, then this distance is called as distance of closest approach, and this distance can be found. Okay, म्हणजे आपण अशा पद्धतीने एक डिस्टन्स घेतलं ज्या डिस्टन्स पासून हा न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस सेंटरला, आणि या न्यूक्लियस पासून जर क्लोजेस्ट डिस्टन्स ज्या डिस्टन्स पर्यंत तुम्ही काय केली, अल्फा पार्टिकल काय केली ती, स्कॅटर केली ती. आणि स्कॅटर झाल्यानंतर ही काय झाली, इथून डिफ्लेक्ट झाली. ओके, डिफ्लेक्शन जिथून झाली, इथून काही रोटेट म्हणजे सम अँगल, स्मॉल अँगल, आपण इथे स्मॉल अँगल थिटा जर घेतला तर थिटाने काय झाली, चेंज झाली. ओके, डिफ्लेक्ट झाली. इथं काही अँगल काही 90 डिग्रीने गेले. ओके, मग त्यावेळेस आपण जे अल्फा पार्टिकल स्कॅटर केली ती ते अप्रोच डिस्टन्स जिथून न्यूक्लियस त्या अल्फा पार्टिकलवर काय करतोय, इम्पॅक्ट करतोय. मग ते जे डिस्टन्स आहेत दॅट इज अ मिनिमम डिस्टन्स किती असलं पाहिजे,
This distance can be calculated called as a closest approach distance, and this distance, that is r naught, and the formula for this closest distance r naught is equal to 1 upon 4 pi epsilon to Ze upon k is kinetic energy. Okay, 1 upon 4 pi epsilon Z e square upon k. K is called as kinetic energy. K ला काय म्हणतो आपण इथं kinetic energy असं म्हणतो. That is K is kinetic energy of alpha particle. Alpha particle ची kinetic energy. आता त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा फॅक्ट आहे, दॅट इज इम्पॅक्ट पॅरामीटर. आता इम्पॅक्ट पॅरामीटर काय आहे ते समजून घ्या आपण. समजा पण ही पाथ पकडली, इथून अल्फा पार्टिकल स्कॅटर झालेली. द परपेंडिक्युलर डिस्टन्स impact parameter. Impact parameter काय आहे बघा, the perpendicular distance of the velocity vector of alpha particle, the perpendicular distance of velocity vector of alpha particle from the center of nucleus, when it is far away from the nucleus is called as impact parameter. And this impact parameter, which is perpendicular distance, आता ही velocity ने move होत आहे, इथून center पासूनचं perpendicular distance याला म्हणतो आपण impact parameter, is denoted by the b, and this b can be calculated by the formula, that is Ze square cot theta by 2 upon, okay, Z is the atomic number of element, E is the charge of electrons, and theta is a angle, impact angle, upon 4 pi epsilon into again kinetic energy. 1/2 mz, where k is kinetic energy of, where k is kinetic energy of alpha particle. Okay, so this is the important terms in Rutherford's experiment. तर ह्या रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट इम्पॉर्टन्स टर्म्स आहे. आता रुदरफोर्डची जी सक्सेस होती ती सक्सेस आपण ह्या पार्ट मध्ये बघूयात. तर सक्सेस, तर त्याचा मेन सक्सेस जो होता, ओके, द मोस्ट ऑफ मास अँड ऑल ऑफ द चार्ज ऑफ द ॲटम्स कॉन्सन्ट्रेटेड इन अ व्हेरी स्मॉल रिजन. म्हणजे ॲटमचं टोटल मास आणि ऑल चार्जेस एक स्मॉल रिजन मध्ये ॲटमच्या सेंटरला प्रेझेंट असतात. This small part is called as a nucleus. The most of the mass of atoms and charge of atoms is concentrated at the center of atoms. This center part is called as a nucleus. म्हणजे न्यूक्लियस बद्दलची पहिली इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला रुदरफोर्डने दिली होती. आणि नंतर त्याने आणखी आपल्याला न्यूक्लियसच्या साईज बद्दलही सांगितलं होतं. दॅट इज द साईज ऑफ न्यूक्लियस ही साधारण 1 फर्मी to 10 फर्मी. ओके, साधारण 1 फर्मी साइज ऑफ आयटम, साइज ऑफ न्यूक्लियस. जो सेंटर पार्ट जो आहे त्या सेंटर पार्टची साइज ही साधारण 1 फर्मी to 10 फर्मी एवढी तिची साइज असू शकते. आता फर्मी ऑर्बिट तुम्हाला माहिती आहे, 1 फर्मी इज इक्वल टू 10 raised to -15 मीटर. तर एवढी स्मॉल न्यूक्लियसची साईज असते. ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन ही आपल्याला रुदरफोर्डने दिली होती. आणि आणखी तिने असं सांगितलं होतं की ॲटमचा बराचसा जो पार्ट आहे, सेंटरचा पार्ट जर सोडला, सेंटरचा पार्ट ही पार्ट आहे, आणि तो पार्ट जर सोडला तर ऑल जो पार्ट आहे ॲटमचा तो कसा आहे, एम्प्टी स्पेस आहे. आणि ह्या एम्प्टी स्पेस मध्ये इलेक्ट्रॉन जे आहे ते न्यूक्लियस वरती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये होती काय होता, रिव्हॉल्व होता. दॅट इज द मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ atoms is empty, and that part electron is revolve in a circular orbit. Okay, electron is revolve in a circular orbit around the nucleus, such as planet revolving around the sun. जशी planet sun वरती फिरतात तशी इलेक्ट्रॉन ही या न्यूक्लियस वरती रिव्हॉल्व होतात. ही त्याची कन्क्लुजन होती. पण ह्या थिअरीचा मेन ड्रॉबॅक जो होता, द ड्रॉबॅक इज रुदरफोर्ड्स alpha particles, alpha scattering theory could not explain the stability of electron. What is meant by the stability of electron?
तर स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय समजून घ्या. तर एखादी स्टॅबिलिटी म्हणजे काय, त्याची एनर्जी कॉन्स्टंट. पण जर इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व होत असेल, तुम्हाला माहिती आहे रेट ऑफ चेंज ऑफ इलेक्ट्रॉन इज मीन्स करंट, आणि करंट म्हणजे तिला फील्ड आली. मग फील्ड आली म्हणजे तिला काय आली, एनर्जी आली. मग ही एनर्जी रॅडिएट व्हायला पाहिजे. मग ह्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे की जे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहेत त्यांनी एनर्जी रॅडिएट करायला पाहिजे. ही इलेक्ट्रॉन एनर्जी का बरं रॅडिएट करत नाहीत, ॲटम का बरं स्टेबल आहे, व्हॉट इज द रिझन ऑफ स्टॅबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन, हे रुदरफोर्डला देता आलं नाही. and therefore रुदरफोर्ड अल्फा स्कॅटरिंग थिअरी विल बी डिस्कार्डेड. त्याच्यामुळे रुदरफोर्डची ही थिअरी डिस्कार्ड करण्यात आली. तर ही could not explain the stability of atoms. म्हणजे इलेक्ट्रॉनची न्यूक्लियस वरती रिव्हॉल्व होत असताना ते एनर्जी रॅडिएट करत, मग ही एनर्जी बद्दलची त्याला जी इन्फॉर्मेशन जी आहे ती देण्यात आली नाही. therefore this theory will be discarded. So this is the basic information about the जे थॉम्सन एक्सपेरिमेंट आहे, रुदरफोर्ड एक्सपेरिमेंट. ओके, तर याच्यामध्ये बघा क्लोजेस्ट अप्रोच हे, याच्यावरती काही प्रॉब्लेम तुम्हाला सीईटीला असतात. नंतर इम्पॅक्ट पॅरामीटर, याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ओके, मे ऑर मे नॉट बी क्वेश्चन आस्किंग ऑन सीईटी लेवल, बट क्लोजेस्ट अप्रोचच्या वरती फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेम विचारले जातात. आता याच्यानंतर आपल्याला पुढची थिअरी जी आहे ती डिस्कस करायची, दॅट इज अ बोर्स मॉडेल. तिसरं मॉडेल ॲटमचं, दॅट इज अ बोर्स मॉडेल. आता बोर्स मॉडेल आपण एकदा समजून घ्या. बोर्स मॉडेल, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. आता बोर्सनी 3 पॉस्टुलेट आपल्याला सांगितली. ओके, ती आपण वन बाय वन डिस्कस करूया. ओके, बोर्स इज सिम्पली से दॅट. आता बोर्सनी जो स्टडी करायला घेतला तो हायड्रोजन ॲटमचा घेतला होता. हायड्रोजन ॲटम म्हटलं की त्याच्यामध्ये एक सिंगल प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन, अँड दिस इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग अराउंड द प्रोटॉन. म्हणजे न्यूक्लियस मध्ये तो इलेक्ट्रॉन काय होते, रिव्हॉल्व होते. आणि मग ही थिअरी जी आहे म्हणजे हायड्रोजन, नंतर हिलियम, लिथियम, हे स्मॉलेस्ट ज्यांचा झेड ॲटॉमिक नंबर आहे, म्हणजे हायड्रोजन लाईक्स ॲटमसाठी ही थिअरी आपण यूज करू शकतो. दॅट इज अ बोर्स ॲटॉमिक थिअरी. मग बोर्सनी त्यावेळेस ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे ते एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी 3 पॉस्टुलेट्स आपल्याला सांगितली. त्यातलं फर्स्ट पॉस्टुलेट आपण बघूयात. फर्स्ट बोर्स postulate. ओके, बोर्स पॉस्टुलेट. आता बोर्सचं पहिलं पॉस्टुलेट काय ते समजून घेऊया. आता बोर्सनी ज्यावेळेस हायड्रोजन ॲटम बद्दल जी थिअरी मांडली ती थिअरी आपण इंडियात बघूयात. ओके, तर बोर इज सिम्पली से दॅट इलेक्ट्रॉन is revolving around the nucleus in a circular orbit. इलेक्ट्रॉन ज्यावेळेस न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो तर तो सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. आता इलेक्ट्रॉन जर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असेल, सेंटरला आपण काय घेतला, न्यूक्लियस. सेंटरला काय घेतला, न्यूक्लियस. ओके, आणि इलेक्ट्रॉन ह्या न्यूक्लियस भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते. ओके, मग आता हा जर रिव्हॉल्व होत असेल तर ऑब्विसली आपण सर्क्युलर मोशन चॅप्टर डिस्कस केला, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स इज नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन. आधीला न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतो, प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज, म्हणजे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होईल. मग हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कशाला प्रोव्हाइड करणार, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. देन वी सिम्पली से दॅट अकॉर्डिंग टू फर्स्ट इक्वेशन युअर सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स और Coulomb's force. ओके, so already we know that is centripetal force mv square upon r. R is the radius of atoms. Okay, so is equal to electric force, that is 1 upon 4 pi epsilon into z e square upon r square. Okay, so this is the phenomena related to the first law, that is electron is revolving in a circular orbit around the nucleus. The centripetal force is balanced by the or provided by the electrostatic force. Okay, second postulate. आता सेकंड पॉस्टुलेट काय बघा, तर सेकंड पॉस्टुलेट
give the information about the stability of hydrogen atom किंवा ॲटमची स्टॅबिलिटी, हायड्रोजन ॲटमची स्टॅबिलिटी, हायड्रोजन ॲटम किंवा ॲटम का बरं स्टेबल आहे, जे रुदरफोर्डला एक्सप्लेन करता आलं नाही आलं, त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपल्याला ह्या सेकंड पॉच्युलेटमध्ये मिळेल. मग आता बोर्स काय म्हणतो, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व दोज ऑर्बिट हुज अँग्युलर मोमेंटम इज NH क्रॉस अपॉन 2π. म्हणजे इलेक्ट्रॉन अशाच ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होईल ज्याचा अँग्युलर मोमेंटम H क्रॉस किंवा NH अपॉन किंवा इंटिग्रल मल्टिपल ऑफ H अपॉन 2π एवढं असलं पाहिजे. ओके. आणि त्याच ऑर्बिटला स्टेबल ऑर्बिट असं म्हणलं जातं. मग त्या ऑर्बिटची एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट असते. दिस इज द एक्सप्लेनेशन अबाउट द स्टॅबिलिटी ऑफ ॲटम. अँड दिस ह्या स्टॅबिलिटी बद्दलची जी इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन आपल्याला बोरच्या सेकंड याच्यामध्ये मिळेल. मग बोरचं सेकंड पॉच्युलेट आहे, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व दोज ऑर्बिट हुज अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ H अपॉन 2π or H cross. Okay, so we simply say that is angular momentum L is equal to NH upon 2π, that is mvr. Mvr is the angular momentum and H upon 2π is called as H cross. Okay, so we can say that L is equal to mvr is equal to H upon 2π, NH upon 2π, that is H cross upon 2π. So this is the second postulate of Bohr's for the atomic model. आता तिसरं postulate आहे, that is third postulate. आता थर्ड postulate मध्ये काय म्हणते बघा, आता एनर्जी रेडिएशन जे आहे, ओके, इलेक्ट्रॉन एनर्जी रेडिएट करतो ज्यावेळेस तो हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये जम्पिंग करतो. त्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे त्याने तिसऱ्या postulate मध्ये आपल्याला सांगितली. ओके. मग आता ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हायर स्टेट मधून लोअर स्टेट मध्ये, दॅट इज इलेक्ट्रॉन जम्पिंग फ्रॉम हायर ऑर्बिट टू द लोअर ऑर्बिट, हायर ऑर्बिट मधून इलेक्ट्रॉन ज्यावेळेस लोअर ऑर्बिट मध्ये जम्पिंग करेल त्यावेळेस तो काय करेल, एनर्जी ट्रान्सफर करेल. आणि त्यावेळेस त्या एनर्जीचा डिफरन्स हा तुम्हाला मिळेल H इतका, लाईट एनर्जी इतका, दॅट इज H2 E2 मायनस. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस आपण इथे दोन एनर्जी लेवल घेतल्यात, E2 इज अ हायर लेवल आणि E1 इज अ लोअर लेवल. आणि इलेक्ट्रॉन काय करणार आहे, हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये E2 लेवल पासून E1 लेवल मध्ये ज्यावेळेस जम्पिंग करेल त्यावेळेस तो काय करेल, एनर्जी इन टर्म्स ऑफ फोटॉनच्या फॉर्म मध्ये काय करेल, दिस लाईट एनर्जी काय करेल, तो रेडिएट करेल. then the difference of higher energy E2 minus E1 is equal to h nu. This is the equation according to the third postulate. अशा पद्धतीचे बहुशी तीन postulate होती. ओके. पहिल्या postulate मध्ये तो काय सांगतो, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. ओके. Then centripetal force is balanced by the electrostatic force. Second, that is the second postulate, that is electron revolve those orbit whose angular momentum is nh upon 2π. That means the energy of that, जे आपण ज्याचा अँग्युलर मोमेंटम nh upon 2π असतं त्या ऑर्बिटची एनर्जी कशी असते, कॉन्स्टंट असते. म्हणून ॲटम जो आहे तो स्टेबल असतो, कारण तो काय करतो, स्टेबल ऑर्बिट मध्येच काय होत असतो, रिव्हॉल्व होत असतो. ओके. आणि जर इलेक्ट्रॉन ज्यावेळेस हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये येतो त्यावेळेस तो काय करतो, एनर्जी रेडिएट करतो. अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन जी आहे ती थर्ड postulate मध्ये आपल्याला सांगितली आहे. आता याच्यानंतर आपण पुढचा जो ऍप्लिकेशनचा पार्ट आहे तो ऍप्लिकेशनचा पार्ट बघूयात. दॅट इज द रेडियस ऑफ ऑर्बिट. म्हणजे बोर्सने जे हायड्रोजनसाठी जे ऑर्बिट सांगितले आपल्याला, ज्या ऑर्बिट मध्ये तो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो त्याची आपण रेडियस फाइंड करूया. सो नेक्स्ट पॉइंट, दॅट इज रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट. रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट. radius of बोर्स ऑर्बिट. आता बोर्स ऑर्बिटची रेडियस काय त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूयात. आता आपण ज्यावेळेस रेडियस फाइंड आउट करायची त्यासाठी आपण दोन इक्वेशन्स यूज करतो, पॉच्युलेट नंबर फर्स्ट. ह्या पॉच्युलेट नंबर फर्स्ट वरून आपल्याला सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू काय मिळतो, तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स मिळतो, दॅट इज ZE² अपॉन R². झेड मी हायड्रोजनसाठी झेडची व्हॅल्यू ॲटॉमिक नंबर 1च असतो, हायड्रोजन ॲटम्स फॉर H ॲटम्स
पण आता हायड्रोजन लाईक्स ॲटम म्हणजे प्रॉब्लेम विचारताना आपल्या हिलियमसाठी जर विचारला त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस झेडचा यूज करतोय. ओके, झेड इज अ ॲटॉमिक नंबर, ई इज अ इलेक्ट्रिक चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, magnitude of electric charge. So mv square upon r is equal to 1 upon 4 pi epsilon z square upon r. आणि सेकंड इक्वेशन जे आहे that is angular momentum mv r is equal to nh upon 2 pi. ह्या दोन इक्वेशन्स यूज करून बोर्सने रेडियस फाइंड केली nth ऑर्बिटची. दिस रेडियस ऑफ nth ऑर्बिट n h क्रॉस n square h square into epsilon square upon pi m into z square. ओके, आणि मग आता आपण जर बघितलं h is a Planck constant, epsilon is a permittivity, pi is a constant mass of electron, e is the electric charge. मग इथं काय हे सगळे कॉन्स्टंट, याची व्हॅल्यू पण तुम्हाला नोन आहे. या सगळ्या व्हॅल्यू आपण जर सबस्टिट्यूट जर केले तर आपल्याला इथं रेडियस मिळते दॅट इज 0.53 इंटू झेड इंटू n स्क्वेअर अपॉन h z स्क्वेअर z एंगस्ट्रॉम. दिस इज द फॉर्म्युला. म्हणजे आपण काय केलं इथं h ची व्हॅल्यू, एप्सिलॉन ची व्हॅल्यू, h स्क्वेअर एप्सिलॉन ची व्हॅल्यू, पाय ची व्हॅल्यू, m ची व्हॅल्यू आणि e स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला ही व्हॅल्यू मिळते 0.53 एंगस्ट्रॉम. ओके, सो 0.53 एंगस्ट्रॉम n स्क्वेअर अपॉन z स्क्वेअर. म्हणजे तुम्ही जर फर्स्ट ऑर्बिट जर घेतलं तर n ची व्हॅल्यू किती टाकणार फॉर फर्स्ट ऑर्बिट, n ची व्हॅल्यू 1. म्हणजे n ची व्हॅल्यू 1 टाकली, हायड्रोजनची व्हॅल्यू हायड्रोजन ॲटमसाठी घेतलं तर 1, तर आपल्याला रेडियस मिळेल हायड्रोजन ॲटमची पहिल्या ऑर्बिटची. फर्स्ट ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर ती रेडियस मिळेल आपल्याला 0.53 इंटू 53 एंगस्ट्रॉम, म्हणजे 0.53 इंटू 10⁻⁻10 मीटर. तर ही साधारण रेडियस असेल फर्स्ट ऑर्बिटमध्ये, ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय. n इज इक्वल टू 2, सेकंड ऑर्बिट n इज 3, 4 इन दिस वे मी n पर्यंत तुम्ही जाऊ शकता. नंतर सेकंड पार्टमध्ये व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन तिने फाइंड आउट केली. व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन ज्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो त्यावेळेस तिची व्हेलॉसिटी काय असते पाहिजे. ते व्हेलॉसिटीसाठी इक्वेशन आहे, तर तीच इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडचा यूज करून नंतर रेडियस व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करून आपण ही इक्वेशन फाइंड आउट करतो. दॅट इज रेडियस vn nth ऑर्बिटसाठी आपण जर हिची व्हेलॉसिटी जर फाइंड आउट जर केली तर ही व्हेलॉसिटीसाठी आपल्याला इक्वेशन मिळेल दॅट इज z e स्क्वेअर अपॉन 2 एप्सिलॉन nh. ओके, z इज अ atomic number of hydrogen atoms, तुम्ही 1 टाकू शकता. नंतर E is a magnitude of charge. Okay, epsilon is permittivity, h is a Planck constant and n is a number of orbit. Okay, आता इथे परत E constant आहे, 2 constant, epsilon constant, h constant ची व्हॅल्यू जर टाकली तर ती व्हॅल्यू असते c/137 into z upon n. c is speed of light or 2 into 2.2 into 10⁻⁶ z upon n. Okay, meter per second. This is the value of velocity of electron in hydrogen atoms. तर त्याच्या velocity चा आता z ची व्हॅल्यू आपण 1 टाकली तर हायड्रोजन साठी होईल, z ची व्हॅल्यू 2 टाकली तर ती हिलियम साठी राहील. ओके, सो दिस इज द फेनोमेना अबाउट द velocity of electron for the हायड्रोजन atoms according to Bohr's orbit. याच्यानंतर आपण जर इथे एनर्जी फाइंड आउट जर केली. नाउ एनर्जी, आता एनर्जी जर फाइंड आउट जर केली आपण एनर्जी, तर एनर्जी कशी कॅल्क्युलेट करणार. तर एनर्जी जर म्हणजे आपली टोटल एनर्जी आणि टोटल एनर्जी तुम्हाला माहिती आहे दॅट इज अ पोटेन्शियल सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. आता बघा इलेक्ट्रॉन ज्यावेळेस न्यूक्लियस वरती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार आहे, तो एक पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. कारण का, ड्यू टू द न्यूक्लियस याच्यावरती एक प्रकारची फोर्स अप्लाय करतो आणि त्याच्या फोर्समुळे हा काय होतो इथं बाइंड होतो. मग त्या बाइंडिंगमुळे आपल्याला मिळणारी एनर्जी असते त्याला त्या एनर्जीला आपल्याला म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. जी एनर्जीमुळे इलेक्ट्रॉन एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होत असतो दॅट इज अ पोटेन्शियल एनर्जी. आणि ही पोटेन्शियल एनर्जी साधारण तुम्हाला मिळते दॅट इज 1 अपॉन किंवा k ची व्हॅल्यू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन k इंटू z e स्क्वेअर अपॉन r, वेअर k इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन. ओके, आणि नंतर कायनेटिक एनर्जी, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होते. ओके, मग त्याला स्पीड आहे, मग तिची कायनेटिक एनर्जी दॅट इज 1/2 mv स्क्वेअर and that is its value तुम्ही जर फाइंड आउट केली तर ही व्हॅल्यू आपल्याला मिळते दॅट इज k/2 इंटू z e स्क्वेअर अपॉन r. याला मायनस साइन आहे. ओके, म्हणजे आपण जर ह्या दोन एनर्जी याला u म्हटलं आणि याला कायनेटिक एनर्जी k म्हटलं देन दिस k इज इक्वल टू
यू बाय हाफ, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आपल्याला किती मिळते, हाफ मध्ये मिळते. मग आपण जर टोटल एनर्जी जर इथं फाइंड आउट केली, टोटल एनर्जी मीन्स सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी प्लस काइनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी इज मायनस यू प्लस पोटेन्शियल काइनेटिक एनर्जी इज यू बाय 2, म्हणजे आपल्याला एनर्जी मिळेल यू बाय 2, दॅट इज निगेटिव्ह ऑफ काइनेटिक एनर्जी, दॅट इज मायनस के इंटू झेड ई स्क्वेअर अपॉन 2 आर एन. मग इथे आपण जर रेडियसची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला हे इक्वेशन मिळेल, दॅट इज द टोटल एनर्जी ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन atoms, that is mz e raised to square upon 8 epsilon square n square h square, okay, sorry, e raised to 4 m into z square is also, okay, m z square e raised to 4 upon 8 epsilon square n square a square. आपण हे इक्वेशन थोडंसं जर बॅलन्स केलं, ओके, आणि हेच इक्वेशन आपण जर इन टर्म्स ऑफ रेडबर्ग कॉन्स्टंट च्या फॉर्म मध्ये राईट जर केलं तर हे इक्वेशन आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो बघा. दॅट इज याला सी एच ने मल्टिप्लाय आणि डिवाइड जर केलं तर ह्या अशा पद्धतीने राईट करता येईल आपल्याला बघा. एम जेड ई रेज टू 4 अपॉन 8 एफ नॉट स्क्वेअर एन स्क्वेअर सी एच क्यूब इंटू सी एच. सी एच ने मी काय केलं, मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, ओके. मग आता इथे जी व्हॅल्यू येईल, ओके, थोडंसं बघा इथे राईट करतो. दॅट इज टोटल एनर्जी ET is equal to m e raised to 4 into 8 f naught square n square c h cube, n पण मी साइडला घेतो, c h cube into c h z square upon n square, and this value is called as a Rydberg constant. याला काय म्हणतात, Rydberg constant. So ET is equal to R into CH with negative sign, negative sign, RCH into Z square upon N square, where R is a Rydberg constant and its value is m e raised to 4 upon 8 epsilon square CH cube, okay. सो इन दिस वे. आणि मग आपण ही जर पूर्ण व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट जर केली तर ही आपल्याला साधारण 13 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास मिळते, 13.6. सो वी कॅन रिकग्नाइज द फॉर्म्युला फॉर द टोटल एनर्जी मायनस 13.6 इंटू झेड स्क्वेअर अपॉन एन स्क्वेअर इलेक्ट्रॉन व्होल्ट, ओके. तर दिस इज द फेनॉमिना रिलेटेड अबाउट दॅट. द RCH व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ओके. रेडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू आपण जर सबस्टिट्यूट केली नंतर जी मिळणार आहे, तर रेडबर्ग कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर बघितली तुम्ही तर आरची व्हॅल्यू असते 1.09 इंटू 10⁻⁷ पर मीटर, किंवा मीटर इनवर्स जरी घेतलं तरी चालेल पर मीटर, ओके. सो दिस इज द फेनॉमिना रिलेटेड अबाउट दॅट. म्हणजे काय काय बघितलं आपण, इम्पॉर्टंट टर्म्स बघितल्या, रेडियस ऑफ बोर्स ऑर्बिट बघितली, नंतर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन बघितलं, नंतर पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी. सो दिस इज द फेनॉमिना. मी परत एकदा राईट करतो हे तिन्ही पण. दॅट इज रेडियस, velocity, कारण याच्यावर तुम्हाला बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारले जातात. सो रेडियस RN इज इक्वल टू शॉर्टकट मध्ये फॉर्म्युला राईट करू शकतो आपण, दॅट इज 0.53 किंवा पुढे म्हणजे शॉर्टकट लिहूया n स्क्वेअर h स्क्वेअर f नॉट अपॉन पाय z पाय m z e स्क्वेअर म्हटलं तरी चालेल, पाय m z e स्क्वेअर, दॅट इज 0.53 इंटू n square upon z angstrom. नंतर velocity of electron, that is z e square upon 2 epsilon n h, that is c upon 137 into z upon n, that is equal to 2.2 into 10⁻⁶ meter z upon n meter per second. नंतर एनर्जी बघितली आपण, टोटल एनर्जी, ओके, मायनस m e raised to 4 अपॉन 8 epsilon square n square किंवा
epsilon h square into z square upon n square. This value upon readable constant मध्ये write केली in terms of RCH. So this one is minus RCH into z square upon n square, and that is minus 13.6 z square upon n square in electron volts. म्हणजे आपण जर n ऑर्बिट जर घेतली तर n ऑर्बिटची एनर्जी, मग n इज इक्वल टू 1 टाकला हायड्रोजन ॲटम साठी, z इज इक्वल फॉर h ॲटम हायड्रोजन ॲटम, मग z इज इक्वल टू 1. नंतर फर्स्ट ऑर्बिट घेतलं, फर्स्ट ऑर्बिट, तर n ची व्हॅल्यू 1, तर आपल्याला इथे एनर्जी मिळेल दॅट इज minus 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके, नंतर मी n ची व्हॅल्यू 2 टाकली तर करस्पॉन्डिंग म्हणजे ही एनर्जी minus 3.4. नंतर n ची व्हॅल्यू तुम्ही परत 3 टाकली तर 1.54 minus 1.54 इलेक्ट्रॉन व्होल्ट. अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळेल, एनर्जी लेवलचा स्पेक्ट्रम मिळेल, एनर्जी लेवल मिळेल. सो दिस इज द information, important information about the बोर्स ऑर्बिट. आता बोर्स ऑर्बिट मध्ये आपल्याला बघायचं आहे हायड्रोजन स्पेक्ट्रम. आता बघा आपल्याला हायड्रोजन स्पेक्ट्रम बघायचं आहे. आता हायड्रोजन स्पेक्ट्रम जर बघायचं जर असेल तर आपल्याला अगोदर त्याचं इनिशियल क्रायटेरिया जो आहे तो 1 बाय 1 आपण समजून घेऊया. तर हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये आपल्याला सुरुवातीला ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन हा पार्ट आपण डिस्कस करूया. ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन, ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन. मग इलेक्ट्रॉन ज्यावेळेस हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये जम्पिंग करतो त्यावेळेस तो काय करत असतो, एनर्जी रॅडिएट करत असतो. काय करत असतो, एनर्जी रॅडिएट करत असतो. मग तो किती एनर्जी रॅडिएट करत असतो, त्याची फ्रिक्वेन्सी काय असते, त्याची वेव्हलेंथ काय असते, ओके, त्याचा वेव्ह नंबर काय असतो, हा सगळा पार्ट आपण 1 बाय 1 इथं समजून घेऊया. ओके, तर तो पार्ट काय ते आपण ह्या पार्ट मध्ये डिस्कस करूया. दॅट इज द ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट इज इलेक्ट्रॉन इन जम्पिंग फ्रॉम हायर ऑर्बिट टू द लोअर ऑर्बिट. आता आपण असं अजून केलं की आपली हायर लेवल आहे E2 आणि ही आपली लोअर लेवल आहे E1, आणि इलेक्ट्रॉन काय करतोय हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये जंप करतोय, त्यावेळेस तो काय करेल, h ने एवढी एनर्जी काय करेल, ट्रान्सफर करेल. मग आता आपण इथे जर एनर्जी जर बघितली दॅट इज E2 मायनस E1 इज इक्वल आपल्याला मिळेल h न्यू. दॅट इम्प्लाइज h न्यू इज इक्वल टू E2 आपल्याला माहिती आहे मायनस RCH into z square upon n2 square, n2 for the second energy, minus in bracket E1 ची एनर्जी minus RCH z square upon n1 square. आता इथं जर बघितलं मायनस मायनस विल बी प्लस, ओके, मायनस मायनस विल बी प्लस. मग आपल्याला हे इक्वेशन अशा पद्धतीने राईट करता येईल. दॅट इज RCH will be common into z square is also common in bracket 1 upon n square, n1 square minus 1 upon n2 square. Okay, so RCH is already we know that 13.6, so we simply say that 13.6 into z square 1 upon n1 square minus n2 square. आणि आपण हायड्रोजन आयटम साठी जर घेतला तर z ची व्हॅल्यू 1, सो 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये मिळेल. ओके, सो दिस इज द फेनोमेना. मग हे मिळाले आपल्याला एनर्जी. मग आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. सो ओनली शिफ्ट द एनर्जी. ओके, सेकंड पार्ट आपण काय फाइंड करूया, फ्रिक्वेन्सी न्यू. मग आता हेच इक्वेशन मध्ये h न्यू h तिकडे ट्रान्सफर करूया. मग फ्रिक्वेन्सी मिळेल आपल्याला न्यू इज इक्वल टू दॅट इज RCH अपॉन h into z square in bracket this equation. Okay, 1 upon n1 square minus 1 upon n2 square. Okay, mada h get cancel, so frequency nu is equal to RC into z square in bracket 1 upon n1 square minus 1 upon n2 square. This is the frequency of electron when jumping from higher energy to the lower energy. Now wavelength. आता वेवलेंथ थर्ड पार्ट आहे तो वेवलेंथ बघूया. वेवलेंथ ही सगळी इम्पॉर्टन्स फॉर्म्युले वेवलेंथ. मग आता वेवलेंथ जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर ऑलरेडी तुम्हाला माहिती फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ मधलं रिलेशन दॅट इज फ्रिक्वेन्सी न्यू इज इक्वल टू c अपॉन लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी न्यू इज इक्वल टू c अपॉन लॅम्बडा. So lambda is equal to c upon nu. आता c upon nu.
ओके, म्हणजेच आपल्याला हे इक्वेशन मिळेल C/μ. तर हेच आपल्याला इन्व्हर्स घ्यावं लागेल. त्यासाठी आपण काय करूया, अगोदर वेव्ह नंबर फाइंड करूया, त्यानुसार वेव्ह लेंथ ठरवूया. वेव्ह नंबर मध्ये मी वेव्ह नंबर, ऑलरेडी वेव्ह नंबर तुम्हाला माहितीच आहे. दॅट इज वेव्ह नंबर न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. आता लॅम्बडा आपण जस्ट बघितला, दॅट इज लॅम्बडा इज इक्वल टू न्यू अपॉन सी. मग न्यू अपॉन सी, तर न्यू साठी आपण इक्वेशन आताच फाइंड आउट केलं, तर आपल्याला मिळेल हे RC Z² अपॉन C इंटू 1 अपॉन N1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन N2 स्क्वेअर. सो wavelength is equal 1 upon reciprocal of frequency, wavelength is equal to CC get cancelled, RZ square into 1 upon N1 square minus N2 square. आता याच्यावरून आपण हायड्रोजन ॲटमचा स्पेक्ट्रम बघतो. स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम, स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम. आता हायड्रोजन ॲटमचं स्पेक्ट्रम काय, दॅट इज अ रेग्युलर अरेंजमेंट ऑफ वेवलेंथ अँड फ्रिक्वेन्सी. पण फ्रिक्वेन्सीची ग्रुप वाईज अरेंजमेंट, त्यालाच म्हणतो आपण स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे आपण इथे जर मी लेवल जर घेतलं, दिस इज अ फर्स्ट ऑर्बिट, सेकंड फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड सो ऑन. ओके, आता इलेक्ट्रॉन ज्यावेळेस आपण n इज इक्वल टू 1 घेतला, ही आपली पहिली लेवल, n इज इक्वल टू 2 घेऊयात, n इज इक्वल टू 3, 4, 5, 6, 7 अँड सो ऑन. आता इलेक्ट्रॉन ज्यावेळेस हायर ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये ट्रान्सफर होतो, त्यावेळेस ऑल ऑफ हायर ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन जे आहे ते काय करणार आहे, लोअर ऑर्बिट मध्ये येणार आहे. ओके, हायर ऑर्बिट मधून, म्हणजे इनिशियल स्टेट किती आहे, N1 इज इक्वल टू 1 ग्राउंड स्टेट. ओके, फर्स्ट ऑर्बिट. आणि N2 ची व्हॅल्यू जी आहे ती साधारण 2, म्हणजे सेकंड ऑर्बिट मधून, थर्ड ऑर्बिट मधून, फोर्थ ऑर्बिट मधून इथे काही इलेक्ट्रॉन ई अँड सो ऑन. याला म्हणलं तर लेमन सिरीज. काय म्हणलं, लेमन सिरीज. दॅट इज N1 इज इक्वल टू 1, N2 इज इक्वल टू 2, 3, 4. नंतर सेकंड सिरीज इथं स्पेक्ट्रम मध्ये, दॅट इज अ बाल्मर सिरीज. बाल्मर, मग बाल्मर मध्ये थर्ड ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट, म्हणजे मिनिमम लेवल जी आहे ती 2 आहे. मग सेकंड लेवल मध्ये हायर ऑर्बिट मधून येणार आहे इलेक्ट्रॉन, दॅट इज अ बाल्मर. मग बाल्मर साठी N1 जे फर्स्ट जी स्टेट आहे, लोएस्ट स्टेट, ती लोएस्ट स्टेट आहे 2, आणि हायर स्टेट जे आहे दॅट इज 3, 4, 5 अँड सो ऑन. त्याच्यानंतर तिसरी सिरीज याच्यामध्ये, दॅट इज अ ब्रॅकेट सिरीज, सॉरी पॅशन सिरीज. पॅशन सिरीज याच्यामध्ये हायर ऑर्बिट मधून इलेक्ट्रॉन येणार. ओके, इन दिस वे, दिस इज अ पॅशन सिरीज. पॅशन सिरीज मग याची N1 ची व्हॅल्यू आहे ग्राउंड स्टेट याची किंवा फर्स्ट ऑर्बिट, दॅट इज N1 इज इक्वल टू 3 and N4 is equal to, sorry, N2 is equal to higher orbit state G is 4, 5 and so on. अशा पद्धतीने ब्रॅकेट सिरीज आहे पुढे, ब्रॅकेट सिरीज. मग ब्रॅकेट सिरीज मध्ये N1 ची व्हॅल्यू आहे 4 आणि N2 ची व्हॅल्यू आहे 5, 6 अँड सो ऑन. नंतर लास्ट सिरीज आहे फन सिरीज. ओके, ह्या फन सिरीज मध्ये, फन सिरीज मध्ये N1 ची व्हॅल्यू आहे, N1 इज इक्वल टू 5 आणि N2 इज इक्वल टू 6, 7 अँड सो ऑन. सो दिस इज द फेनोमेना रिलेटेड अबाउट द हायड्रोजन ॲटम. मग याच्यावर तुम्हाला विचारले जातील की वेवलेंथ, म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळेस फर्स्ट ऑर्बिट मधून सेकंड ऑर्बिट मध्ये ट्रॅव्हल होईल त्यावेळेस तिची एनर्जी फाइंड आउट करा. अशा पद्धतीने तुम्हाला काय असतील इथं क्वेश्चन असतील. ओके, सो हायड्रोजन ॲटम्स, इथं आपण हा ॲटमचा पूर्णपणे पार्ट इथं डिस्कस केला. पुढच्या लेक्चरला आपण न्यूक्लियस बघूयात. थँक्यू.